बसते भैया चाल की पुढं जमा भैया हॅलो 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 अरे बाजूला की ना लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे बाजूला की ना अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत त्याला जरा समज द्या नाही तर मी असा मागा लागेल माझ्या नादाला लागला तुम्ही सोडते थांबला बाबा गाडी ये पाठीमागे
कसं आहे शब्दाला जागणारा मराठा, परस्त्रीला माता मानणारा मराठा, जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा, शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा, अन्यायावरचा राग मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, एक मराठा लाख मराठा.
नाव जर कधी कमजोर वाटलं ना एकदा भिडून बघा. आरक्षण आणून दाखवून परत मराठ्याच्या आवला सांगणार नाही. ठोकून सांगतो ओबीसीसाठी मी कुठं ठोकलाय. तू गेम बजा उघड्यावर पडलं तरी मी अपघात नाही, पण ओबीसीच्या नेत्याला झोपवल्याशिवाय पडणार. मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे त्याला जरा समज द्या नाही तर मी असा मागं लागेल. नाही तर मी असा मागं लागेल. माझ्या नादाला लागलं तर मी सोडतच नाही. मी माझी एक क्रांत यात्रा निघाल, आता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. दोनच पर्याय सरकार समोर आहे.
येऊ खाली ये याला कोण नाही दिसत ना अरे हे काढ ना अरे माझ्या बहिणानं हाँ सिगरेट देऊ का
म्हणजे सूरज. छगन नावाचा छगन 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 बरोबर छगन नावाचा छगन मा बापाच नाव आहे गबस छगन छगन घरी आहे ना मामा ना छगन घरी म्हणा घरी आहे म्हणलं म्हातारा ए छगन कांदा लाव पुढे कांदा एवढा सेकंद लाव कंपनी काय गंमत केले काय आणत घरी तुम्हाला अरे काय गाडी चालू कर ना पडे नोट लागले तू पडे काय गोवाला अरे अरे तू पुढे चाललाय त्या गाण्यावाला चल थांबा थांबेल तू त्याला नाही करतो माझी नाव सारण वाजव सांगितलं डायरेक्ट आणतो
पक्का धरून राहा बस पडसाल बरं आता मागे जाणं मागे नाही जात आता पाळी झाली राव आज लय मोठी मराठा जगमा विवादा करता काय एक मराठा लाख मराठा चलेंगे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जेवढा लेडीज ना पूर्ण लेडीज जाय ना पूर्ण लेडीज आहे ना जाय ना नाही आता जाण तुम्ही लोट बाबा तुम्हाला घेतलं ना नांदी नका लागू त्याचं काम त्याला करू द्या ना त्याचं काम त्याला करू द्या ना तुम्ही काय जमलाय तो मी घेऊ अरे ध्याना घोषणा
एकीकडेच राहू देत फोकस इकडे नसतं काही. कोणी 21 का बरं अर्ध्या गाडीत गुंतलो मी तर काय स्वागत घेतो घे ना टाकलंय काय घ्यायचं कुठं घ्यायचं घे रे बाबा. ऑप्शन फोन आला काय तुम्हाला लाईव्ह केलं 20 लाईव्ह केलं तुझे 5000 लोक पाहतो. हा फोटो काढणं चालू आहे. सोबत करा आपण टाकू फेसबुकला. जाएंगे ना गुड कार्ड ते दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकतो ना आपण जेवायला गेलो. तुम्ही 15 पाटला सोबत आले नहीं अभी नगर मारे ये अपना इधर शूटिंग चालू आहे ना तुला रोल नाही दिला का सोशल मीडिया क्रिएटर काय करायचं आपल्याला. बाइट है क्या अभी बाइट बैठे बाद बाइट करेंगे ना भाई गाड़ी पे बैठने के बाद ऐसे बाइट करके उठाए थे ना उठा के बाइट करेंगे फिर देंगे. कोण आलं रे सांग ना कोण आलं बाई कोण आलं सर्व मराठा बांधवांना विनंती की सर्वांनी खाली बसून गेले. गेली फटाक्याला सर्वांनी मंडपमध्ये बसून गेले. कोण आलं बाई कोण आलं सांग ना
ज्यांची वरवाळली असेल त्यांनी मंडपमध्ये बसावे. ज्यांची वरवाळली झाली असेल त्यांनी मंडपमध्ये बसणे. पुरुष मंडळी इकडे मंदिराच्या साईडकडून बसणे. आजचाच दिवस आहे, परत नाही होऊ शकत. 2004 पासून 2004 पासून काम आम्ही हा क्षण एवढा याचे साक्षीदार कधी नाही होऊ शकत. आयरे घरी नाही होऊ शकत. 45 रुपये मारतो 25 मिनिट येतं. एवढं कठीण नाही म्हणलं. एक 1-2 करायचं गाव करायचं. तुम्हाला गावाचं नगरमध्ये तुमच्या गावात असं करत होऊ शकत नाही. सचिन मला पाटील ऑप्शन झालं पाटील ऑप्शन नाही पण रेकॉर्ड करा मला लाईव्ह देतो. लागायचं का? सेल्फी स्टँड आहे मोबाईल आईला पैसे नाही मोबाईल
हॅलो हॅलो अर्धा तास आहे अजून वेळ. गावकऱ्याशी बोलू द्या, संवाद साधू द्या. घोषणा देत राहा, घोषणा अरे मराठा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मनीष दादा आगे बढ़ो, एक मराठा, अरे एक मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय. अरे एका आवाज मोठ्याने म्हणा, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. श्रीराम बोलतो का बरोबर? मुंडे मुंडे जवळदार आहे इरफान. संतोष पुढे ये, पुढे जा, पुढे जा. इरफान पुढे जा, आवाज नाही ऐकला. इरफान पुढे जा. उबाळे साहेब पुढे घ्या, उबाळे साहेब. सरपंच अभिनंदन. अरे म्हणून जाऊ म्हणून आम्हाला आता सोय झाली ना. आता तुम्ही आमच्यात आले. नाही तुम्ही आमच्यात आले, तुम्ही आमच्यात आले. हक्काने घेतलंय म्हणून तुम्ही आमच्यात आले. स्वागत जय श्रीधर. आरक्षण ओबीसी दूर म्हटलं सर्वांची विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. तिथे समोर कोणतीही गर्दी करू नका अशी विनंती आहे. तेच समोर पुढे तिकडे बाबा कंटाळा आला तर पुढे पुढे सगळ्यांनी आपापल्या जागेवर जागा करून व्हायचं आहे. तेच समोर कोणीही गर्दी करू नका. कोण कोण चाललंय? तेच समोर कोणीही गर्दी करू नका.
अशी विनंती आहे. चला. समोर कोणीही गर्दी करू नका अशी विनंती आहे. एक मराठा, एक मराठा. खाली वा. एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की महाराज ओ महाराज. माऊली बाबाची दोन मिनिटं. छत्रपती शिवाजी महाराज की. मनेश दादा मागे बडा. छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. अरे तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. रक्त रक्तात भिनलंय काय. जय जिजाऊ जय शिवराय. वाढू नका. सारे जनता कसं पाठवतो हा आधी बोलून घ्या. पब्लिक संघ माणसांसंग बोलून घ्या आधी. बोला बोला स्पीकर आहे का हे आहे का. माईक गेलं. रिपोर्टर नावाला आहे फक्त PRO जास्त आहे लोकांची. या आरक्षणाची लढाई अंतरावली गावातून सुरू केली. प्रत्येकाला जे वाटत नव्हतं नेमकं ते झालं. विश्वास नाही बसेल स्वतः. एवढा मोठा कायदा पारित झाला असेल. शेतकऱ्यानं ऐकताना लहान आहे पण त्या शब्दाचा अर्थ मोठा आहे आणि कायदा सुद्धा तो मोठा आहे. तो कायदा आता कायद्यात रूपांतर त्या अधिसूचनेचं त्या ज्याचं कायद्यात रूपांतर करायसाठी सरकारला विशेष अधिवेशन घ्यावं लागलं आहे. एवढा मोठा कायदा आहे. वाटताना प्रत्येकाला वाटतं सगळ्या सोयरा शब्द म्हणजे काही कागदावरती लिहून घ्यायचा विषय. ही खूप मोठा इतिहास झालेला आहे. ज्याला कळतंय त्याच्या लक्षात येत आहे. जर हा शब्द साधा असता तर आपल्याला 2 महिने नुसते एका गोष्टीसाठी झुंजावं लागलं नसतं. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायसाठी 2 महिने सरकारकडून टाळाटाळी होती. त्याचा अर्थ आज जे घटनातज्ञ होते काही कायद्याच्या बाजूने बोलत होते, काही कायद्याच्या विरुद्ध दिशेनं बोलत होते. पण जे घटनातज्ञांनी आजचं मत मांडलेलं आहे त्या मतावरून मराठा समाजाने समजून घेणं खूप गरजेचं की हा कायदा लहान नाही. वाटलं याला मी चॅलेंज करू असं करू. छोटा कायदा असता तर कोणी चॅलेंजचा शब्द काढला नसता. आणि चॅलेंज का होत नाही आणि त्याची व्याख्या किती मोठी त्या शब्दाचं.
हे घटनातज्ञांनी सांगितलं. म्हणजे घटनातज्ञ बापट साहेब असतील किंवा उज्ज्वल निकम साहेब असतील, हे ज्या डिबेट आत्ता झाल्या आहेत तेवढ्या विषयावर हा कायदा मराठा समाजाच्या खूप हिताचा आहे. हे आता आयुष्यभरासाठी झालं, कारण या शब्दाचा कायदा नव्हता. तुमच्या नोंदी मिळाल्या, तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे. परंतु ज्याच्या नोंदीच नाही त्याला देणं, आणि हे खूप चॅलेंज होतं. माझ्यासमोर सगळ्यात जास्त चॅलेंज होतं की शब्द तर दिलाय, पण आता याचा कायदा पारित करायचा म्हणल्यावर सरकार तर ठेपायला येत नाही. आणि हे चॅलेंज तर आता आपण स्वीकारलंय. आता आपल्याला कडीला न्यावंच लागणार आहे. मी ज्या गोष्टी बोललो नाही त्या आज बोलायला लागलो. इकडे शब्द देऊन बसायचे आणि तिकडं जर त्याचं कायद्यात रूपांतर नाही झालं तर चॅलेंज माझ्यावर यायचं. आणि त्या शब्दात मराठ्याचं किती हित होतं हे मी पहिल्यापासून हिरलं होतं की या शब्दात मराठ्यांचं खूप हित आहे. कारण सगळे सोयरे म्हणजे एका माणसाचं नातं पुऱ्या राज्यात पसरलेलं आहे. आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता, खूप टेन्शनचा विषय होता. पण या आंतरवालीचा लढा गावकरी थोडं आता तरी समजून घ्या. हा लढा इतका मोठा झाला आणि या गावाने एक कायदा पारित केला. मला हे आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असेल आणि आता काय वाटतंय लक्षात असून घ्या. इतक्या लांब ही लढाई जाईल कधी गावकऱ्यांना वाटलं सुद्धा नसेल. मला नव्हतं वाटलं. ही लढाई इतक्या लांब गेली. आजची परिस्थिती अशी, खरंच सहज म्हणलो मी मुंबईच्या गल्ली गल्लीत बसा आणि खरंच मराठी गल्ली गल्लीतच बसला. भयानक कुंकुडून फोन यायची. ते म्हणायचे तुमचे लोक तिकडे गेले. म्हणलं मी तर काय करू. काही काही पोट्टे तर त्या काय गेट आहे ते इंडियाच गेले ते तिथं काय करून कार्यक्रम होता ते म्हणजे आम्हाला बघून द्या. म्हणलं तुला काय करायचं ते बघून नाही. आणि सांगायला कसं लागले त्या कार्यक्रमाला मराठीची एंट्री कधी म्हणजे नस कुठं कुठे लागली. कोणत्या कोपऱ्यात तेच मी इकडंच वाशीला तरच आजच माझं बरं. मला त्या DCPचे त्यांचे फोन आले, प्रत्यक्ष भेटले. ते म्हणले तुम्ही इकडे थांबलो तिकडे सगळं ग्राउंड फुल झालं. म्हणलं इकडे बसा जागा नाही म्हणून गेले असेल. नाही म्हणले ते झोपले त्याच्यात. आणि जरी आमच्या संघचे लोक तिकडे गेले असते तर तिकडचा कोपरा सगळा पॅक झाला असेल. म्हणजे मराठा समाजानं सुद्धा याला राज्यातल्या खूप साथ आहे. काय लोक हे ओढले राज्यातले. मला सांगतो नगर पासून मला पनवेलच्या पाठीमागं थोडं गाव नाही सांगताय ना मला. रोडच नाही दिसला कसला असतो. सगळ्या रोडवर लोकच. तरी त्याला आरक्षण मिळालं. त्यांच्याकडून आपण आणखी दुसरी गोष्ट बांधून घेतली. कारण हे मुख्य व्यासपीठ आहे म्हणून मला इथं मस्त दमलोय. पण इथं काय गोष्टी सांगणं गरजेचं म्हणून सांगतो. मराठवाड्यात नोंदी कमी सापडली. तुम्हाला महत्वाचा आधी एक सांगतो. या कायद्याविषयी किती गैरसमज झाले. हो कायदा आणि याला कोणीच चॅलेंज करू शकत हे तुम्हाला मी ते ठोकून सांगतो. कारण ज्यावेळेस 11 वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले, अभ्यासक बोलवले, तज्ज्ञ सुद्धा बोलवले. आणि सगळ्यांनी 11 ते 3 वाजेपर्यंत एका शब्दाचा किसच पाडला. इतके एका शब्दावर तुटून पडले सगळे. आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच धोका नाही. आता ते आपले होते म्हणून म्हणले. पण आज ज्या बाईट झाल्या, जे मतांतर त्याच्यावर झाले, घटना तज्ज्ञ म्हणते की याची व्याख्याच इतकी भयानक आहे की याला काहीच होऊ शकत. त्यामुळे
ही कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समोरसाठी. तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा, आपल्या लेकरासाठी हा कायदा बांगला आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावानं आणि या समाजाने केलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने खूप मोठा कायदा आहे. त्याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही. आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होती. आपण त्यांना 1884चं गॅजेट घ्यायला लावलं. आता ती शिंदे साहेबाच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे, तरच ती घेत आहे. 1884च्या जनगणनेत सुद्धा कुणबी तर तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओबीसी आरक्षणातून मराठ्यांचाच फायदा होतो. आपल्या पोराचा, आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप यशस्वी झालं. जवळपास काल 7 शासन निर्णय झाले. शासन निर्णय काल 7 झाले. त्याच्यात अधिसूचना 2 आहे, राजपत्र 1 आहे. म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आदेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे. तर अधिवेशन आता लगेच या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आहे. तेही कायदा लागून जाईल. म्हणजे 8, 12, 13 दिवसात आपल्या डोक्यावरचं सगळं वजन आता कमी होणार आहे. कोणी काही केलं तरी या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 100% यावेळेस विजय मिळवला आहे. आता समोरच्या विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच आहे, निवडणुकीत नसतं का एका मताने पाडलं तर ते कोरडं म्हणतच नाही. ते म्हणतो एकच कंपाऊंडर नाही, मी निवडून आलो पारडा म्हणणार. तसा कायदा झालाय. आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचंय, ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय, तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार आहे चांगलं नाही झालं. सवय बेकार असते. कधी पण शेण खायची सवय लागलेली, मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं ते बनणार नाही. त्यामुळं कोणी काही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही. त्यामुळं ही लढा यशस्वी झालेला आहे. आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्यांनी उद्या कोणी शेतात न जाता 12 वाजता आपण सगळे माता माऊली गावकरी गोष्टी घेऊ. दादाच याचं पूर्ण श्रेय, मी हे श्रेय घेत नाही. सगळ्या माझ्या सोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न पूर्ण झाले, तीही जबाबदारी आपल्या खांद्यावर होती. खूप जणांवर केसेस झाल्या, त्यांचंही स्वप्न आरक्षण होतं, त्यांचंही पूर्ण झालं. आणि या अंतरवाली गावात आणि परिसरातल्या ज्या माता माऊल्यांचे डोके फुटले, रक्त सांडले, त्यांच्या रक्ताचा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतलाय. तुमचं रक्त वायाला जाऊ दिलं नाही, तुमचे झालेले हाल ही वाया जाऊ दिले नाही. तुम्हाला मार लागला आणि मग मी अर्धवट सोडलं असं केलं नाही. तुमच्या रक्ताचा बदला, तुमचं रक्त सांडलं, महाराष्ट्रातल्या लेकराचं कल्याण झालं, त्याचा पूर्ण बदला आपण घेतला. पोराला गोळ्या लागल्या, कित्येक जणांचे हात मोडले. आरक्षण मिळावं हे उत्तर मनापासून समाजाच्या वतीनं त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना धन्यवादही देतो. आपल्या या लढ्यात आपल्याच खांद्याला खांद्या लावून प्रचंड ताकदीनं आपल्या सोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकडत टाळ्या वाजून त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी कमी त्रास नाही सहन केला. आमचे सगळ्या एक सफारी शिव असं सांगितलं होतं, आपण ते लवकर शिवणार. सफारी कापड्याचे बरं का ते गाडी बनली. मी एकदा म्हणलं होतं तर आपण सगळ्या एक सफर 2-3 जणांना असं उड्या आणलं, तेवढं सफर म्हणलं होतं. मग कल्याण झालं म्हणलं, कल्याण मध्ये तो गाडी समजीशी नाही ते हे आपले कपडे. त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांचे खूप त्या दौऱ्यात लगातार ते संघ होते. सगळ्या प्रतिनिधी बांधवाचे, कॅमेरामनचे सुद्धा मनापासून मराठा समाजाचे होते ना. आम्ही तुमचे उपकार कधी जाऊ दे, उद्या जाऊ, आज जरा दोन दिसत नाही. मी तुम्ही घरून ठरवितात होय. तुम्ही आता येऊताना का तुमच्या कड्यात वाजतो घरी, एकाला जवळ देत नाही तुम्हाला. मला जवळपास तुमच्या सगळ्याचे घर माहिती आहे. पण तिसऱ्या दिवस वाजत होते म्हणजे काय आला रे
आता मला बी सगळ्या जमा झाल्या जवळपास कोणाची तर कुर्सी दिली काय मी जेवायला त्यासाठी येतो तुमच्या घरी तुमच्या घरमध्ये म्हणजे एखादा इकडं नाही आले की आणला जोडून झोपायला ते ही संघर्षातली कला आहे. एकमेकाला किती त्रास झाला पण हसण्यावर न्याला पळाले तसेच इकडे बरं गाय एकदम असा पळाला उसात नाव नाही सांगत त्याला तेव्हाच खुंडाय आता मला त्याला बोलून आणाले एक पोटे नाही काला का 2-3 जायचं तर 50 गेले त्याने तेव्हा म्हणा मी घरी नाही मी जाणार त्या दोघांना माहित होते जाणार नाही घरीची हे पळत गेले म्हणून त्यांनी बघितलं त्याच घरात काय घर नाही बघितलं नाही ते सापट काय असेल किंवा ते बघायचं असं बोल कॅमेरा त्यांनी बघितलं आले पळत जग पळत होता का ते माग काही संभाजी त्या हल्ल्याच नाही हे बाकीचं हलायचं पण त्या हलतच नसायचं त्यामुळे कोणी कोणाला बोललं असलं तरी नाराज सोडून द्या समाजाचं कल्याण झालं एकत्र येत जा पुन्हा पुन्हा एकत्र आल्याने काय होतं काल मुंबईत आपण गेल्या मराठ्यांनी एकत्र आल्यावर काय होतं आपल्या सरकारला कळावं लागलं आपलं सरकार कळत होतं इतक्या गाड्या लागल्या इतक्या गाड्या एक जणाला यायला एका मंत्र्याला 3.5 घंटे लागले हो माया होते इतक्या ते होतं इतक्या झाल्या मी मुंबईत सगळं होतं पण इतक्या लाईनी लागलेल्या आणि त्या गाडीच्या शेजारी गोधड्या टाकून झोपलेली आणि लोक कोणी रे आम्हालाच सांगतो विचार देते कोणी रे म्हणजे फोन नाही कलाकार रस्त्यात टाकले एका जागेवर ढेरा ते कोणतं गाव होतं काही किंवा हायवेला आम्हाला जायचं खालून घेऊन बोलू आणि त्यांना रोडला जरा ट्रॅफिक कमी असेल त्यांना रोडला मोकळाच खबर रस्ता जेव्हा गॅस ते उतरला ते केवळ सुरू येईल भातन ते पोलीस हायवे ते म्हणले मग आम्हाला रोडला मोकळं फटाकडे केलं सुरू उठवणार द्यायचे ते म्हणजे आम्ही तांदूळ शिजून उठत नसतो सगळे ट्रॅफिक जाम तांदूळ यायचे सुद्धा तांदूळ लवकर शिजत नाही आपल्याला चांगला माहिती यांनी कुठे खूप कला केला पण लेकरांचे आंतरवाडीकरांच्या बांधवासांचं लय हल्लं कोणाचं पाणी मिळालं नाही मिळालं कोणाला पाणी नाही मिळालं आंघोळीला काहींना पांघराला नाही मिळालं लय हाल झाले पण मला कोणीच म्हणलं नाही की माझे लय हाल झाले सहन केले त्यांनी कोणा डास चावले पनवेल पासून वाशीपर्यंत 30 किलोमीटर अंतर तिथून रोडवर पुढे झोपलेलं 30 किलोमीटरवर इतके लोक होते सोबत लय म्हणजे हाल सुद्धा तितके सहन केले फुकट नाही आणि इथून तिथूनचा त्यांनी प्रयोग बघितला ते म्हणलं मी मुंबईत आल्यावर अवघड आहे कारण नवी मुंबईचं ही परिस्थिती आहे तर मुंबईत आल्यावर अवघड आहे कुठे झोपत येत झोपत येत कठोर झोपत येते जे रगवडी ते थंडी वाजली दुसरीकडे घेऊन जायचं ते सकाळी माझ्याकडे ते माझ्या दादा याला सांगा समजा मला थंडी वाजली रगत घेऊन पळत राहायचं आता म्हणलं तुम्ही 15 किलोमीटरवर मी 15 किलोमीटर याला कवा सांगू तिथे कोण कोणाचा उशा घेऊन जायचं इतके हाल झाले तरी सहन केले मी एखाद्या वेळेस कदाचित जर फेरफटका मारणाराची तसे धुमता करून झोपलेला असायचे कोण थंडीमुळे पण नाही आले मी स्वतः बघितलं हे सोपं नाही हे बनलं म्हणजे काय सहज बनलं नाही त्याने प्रत्येकाला त्याग वाटलाय तिथे प्रत्येकानं आपला आपला संघर्ष वाटलाय तिथं तवाई झाली कोणाला किती किती आजार आहेत कुणी कशाचा विचार नाही केला जिथं जागा मिळत तिथंच गाड्या लावल्या त्या मार्केटमध्ये तर मार्केट इतकं टप्पू होतो मी किती गाड्या लावल्या त्याच्यात गाड्या बी अशा लावल्या त्यांचं दार सोडून लावायचं दुकानाचं नेम दारात लावा त्या दुकानदाराला शेटर सुद्धा करताय ना आणि त्यालाच म्हणायचं मोठ्या गाडी धागावर गाडी निभार असू एका जागेवर मार्केटच जाम केलं ते मार्केटचा अध्यक्ष मार्केट ते मला म्हणले अरे काढतो तुम्ही सांगितलं तरी आणि तिथे गेल्यावर मला आधी हा म्हणल्यानंतर मला म्हणते पाटील म्हणले तर काढत असतो बाजूला असून दो आता त्याला हे करते माझ्या पुढे त्याला माझ्या पुढे 1.5 घंटा लागला चिवरो घेतले त्याला ते पाणी इतक्या घरी घुसले होतं पांढरे कपडे देईन त्याचे हे तिकडून लोटलं ते तिकडून लोटले ते तिकडे इकडे गेले ते रडत पडत नाही कसं ते मला बाहेर जायचंच नाही आता मला कोण ते मला तुम्ही नेऊन सोडीत असले तर जातो गाड्या काढायचं म्हणून मला होती मला बाहेर जायचं टेन्शन आलं मला या तरी मला कशी निघलंय मला टोपी हे आम काही दम काही जर मी आता मनाने बाहेर गेलो तर दवाखान्यातच जावं लागलं मला
नाही तुम्ही न्यूज सोडता आम्हाला असतो गर्दी तितकी पोरांनी एवढं त्रास सहन केला काय ती का गाडीमध्ये काय त्यात थंडी थोडी थांबणार हा थोडंफार साधं ठीक आहे तात्पुरता आधार परंतु हवा कोणी कुठूनतरी येणारच आहे त्याच्यात पाऊस लागला तर कोणी कुठूनतरी येणारच गाड्या काही पोरं इतके निवार होते समाज खरंच समोरून येऊन बघा समोर येऊन बघा लांबून नाही काही पोरं इतके निवार होते ते जर सकाळी बसले ना ते वर टापाडाव संध्याकाळ तो खाली उतरतो देव म्हणजे दुसऱ्या दिवसा सूर्य येऊन बसतो त्याला थंडी वाजत नव्हती तुम्ही बनायलावरच कसे थंडी वाजत नसा काही काही इतके निवार आणि तीच धास्ती भरायची आपल्यातल्या अर्धे पोरं बनायलावरच होते ते सरकारवर असे कमून येत पाण्याजवळ त्याला ते घेऊन वाटायचं ना आताच इतकं निवार दिसतंय म्हणल्यावर पाण्याजवळच होते ना ते म्हणजे पोरांची मनस्थिती मराठा आरक्षणाशी कट्टर झालेली हे आता मिळायचं म्हणजे मिळायचं इतकं कट्टरपणा पोराच्या अंगात आला होता त्यामुळे त्यांनी तो त्रास सुद्धा सहन केला एका जागेवर गाडी बिघडली होती आजच्या रोडच्या पलीकडे हलवून मोजतो ना डायरेक्ट ते मला पुढे ढकली तुम्ही पुढे काय करतो पलटी होईल काय होईल उचलले ठोकली ते रोडच्या खाली या अवतारा बघितले काय त्यांचं ध्यान द्यायला लागलं या अवघड आपले काही पोरं होते ते स्वयंसेवक मिलिटरी करायला होती ते सारखेवाल्यांची माणसं वाटायला ते पोरं घुसले ना दनात पब्लिक थांबवायचे ते डिशी बाजूला भरायला ते म्हणतो यांना कसं काय एवढं लोटी आमचे लोक बेजार झाले म्हणे पुढे कपडे बघा म्हणे कसं भिजलो आणि यांना कसं यांना ट्रेनिंग नाही काहीच नाही हे मराठ्यांच्या पोरांच्या न्यायाच्या अंगातली दग होती ती रोज होता आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या धगीत आणि त्यांच्या विचारात ते लोक सुद्धा इतके बाजूला सारत होते ते सारलेले बघून सरकारला वाटायचं आपल्या पोलिसांना पब्लिक भागत नाही त्यांना पब्लिक भागती आणि हे दोन शिकले आले 50-50 तास घुसले आणि हे जर सगळेच असे असले तर समुद्रातले सगळे दगड उचलून न्यायची म्हणून त्यांनी ते त्यांच्या डोक्यात आलं हे नवीन विषय मिळते त्याला बरा हे जर पुढे आले तर अवघड खेळ तरी पुढे गेलेच चला मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपल्या मराठा समाजासाठी मोठा कायदा पारित झालाय 5-7 विषय झाले गुन्हे मागे घेण्याचाही झाला शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणारी तिची मुदत वाढ सुद्धा घेतली आणि मोफत शिक्षणाचं सुद्धा मुलींसाठी सध्याचं ते झाले आता ते 15 दिवसांनी पुन्हा त्याचा दुरुस्ती करावं लागणार आहे कारण तो शासन निर्णय झालाय शासन निर्णयाला 15 दिवसांनी पुन्हा दुरुस्ती करावं लागते मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षण पिटिशनचा निकाल सुद्धा देण्याच्या बाबतचे एकत्र सगळे दिले जवळपास 7 ते 9 निर्णय झाले नुसते इथून मुंबईला गेल्यामुळं इथं बसल्यामुळं क्रांतीवर दबाव राहिला आणि दबाव राहिल्यामुळे सगळे कामं झाले आता उद्या 12 वाजता मात्र आपण सगळे या उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा आहे बांधवांना विनंती उद्या या काय होतं तो उद्या चल धन्यवाद जय शिवराय तुमचं